हो ऐकता का? ओ ऐकता का तुम्ही? कधीच काय ऐकत नाही हो मावाला. काय झालं? हे पा मम्मीनं कोंबडा घेतला, आपल्याला जेवायला बोलवले मम्मीनं. कशाबद्दल? मम्मीने ना जागा घेतलीये, 100 एकर जमीन घेतलीये, त्याच्या खुशीत बोलवले आपल्याला जेवायला. मला तर काही सांगितलं नाही, काय नाही, जमीन घेते काय. काय माणूस आहे बाबा, माझ्या मम्मीनं मला सांगितलं हो. आता फोन आलं, कालच घेतली त्यांनी. पण मला काही निरोप नाही दिला, फोन नाही केला, काय नाही. तुला कसं काय सांगितलं? माझ्याकडे फोन आला ना मम्मीचा. मला का पण नाही केला मग त्याने? तुम्ही काम करता वावरात, तुम्हाला टाइम नसतो फोन उचलायला. बोलले मम्मी, लावलं होतं जावायला फोन, पण जावाई का फोन नाही उचलला. आता कोंबडं खायला जायचं? हा, कोंबडा खायला जायचं नक्की? आपल्याला. नक्की ना हो. काम सोडून जायचं का आता? मग आता बोलवले माझ्या मम्मीनं. त्रास आहे बा तुमचा आता. काय त्रास आहे तुम्हाला? माझ्या घरी जायचं म्हणलं ना तर तुम्ही लय जे करता हो. हा, नक्की आणलं का त्याने बोकड्याचं मटण? काय बाबा, या माणसाला कसं सांगू, आणले ना हो खरंच. नाही तर इथून जाय ने मला आणि तिथं जा बेसन भाकर. आणलं ना मटण, आणले आपल्यासाठी. बर 2 किलो मटण आणले. जवायला लय सवय मटण खायची म्हणून. नाही तर तार तिकडे नेऊन बेसन मला. मग इथं म्हणते कोंबड्या मागच्या टायमाला गेलो होतो, हम्म ते झालं माग म्हणे कोंबड्या कुत्र्या नेलं, हम्म चारलं बेसन भाकर. हर टाइमला तुम्हाला जर माझ्या घरी यायचं असलं, मम्मी पप्पाच्या तुम्ही अशीच बहाणा करतात. तुम्हाला लय कंटाळा येतो माझ्या आई बापाच्या घरी यायचं. मागच्या टायमाला असं झालं, कोंबड्याने खायचं म्हणे हा, आणि बेसन चारलं. हे बघा असं काही होत नाहीये. तुम्ही बिनाकामी काही बोलू नका. बर ठीक आहे, चला मग. चला आता आपल्याला जायचंय आणि तिथं असे जबर पण करायचं नाही. बर हा, आणि चाललो आता वावर, ते ठेवून दे तिकडं आणि जायचंय. आणि तिथं सांगू नका मागलच्या वेळेस असं झालं आणि तसं झालं. तिथं घरानं नाही करायचे. ते तू पाय आता. मला काय, मला नाही भेटलं मी घरानं ना. का घरानं करसाल तुम्ही? जे देईल ते खाऊन यायचं गपचून. बसवलं ना आपल्याला, बोलवले ना आपल्याला जेवायला. इथं म्हणशील तू कोंबडं चारते, तिकडे चार बेसन भाकर म्हणजे झालं. त्यांनी बोलले ना आता कोंबडं चारायचंय म्हणून. या म्हणून. मला नेलं म्हणे कुत्र्याने. मग आता आहे ना, चला ना आता जाऊ ना. बर ठीक आहे, चल. चला. नाही तर परत व्हायचं तर मागच्या टायमावाने नेलं म्हणशील कुत्र्याने. हो चला चला, जाऊ द्या, कीर्तन नका करू. हे बघा, त्यांच्याकडं आता हे टायमाला ना भरपूर पैसे आले. तर टमाटरचा सीझन होता, त्याच्यात भरपूर पैसे कमवले. ह्या बाराने असं काय होणार नाही. या बार मस्त तुम्हाला कोंबडा चारल. एक नाही 2-2 खाऊ घालल. हा, ठीक आहे, आता पाहू तिथं गेल्यावर समजून काय होतं. कोंबडं होतं भेटत का बेसन भाकर भेटत. आता तीच बात का घडी घडी तुम्हाला सांगितलं ना. या बार त्यांना टमाटरचे पैसे चांगले झाले. तर 100 एकर जमीन घेतलीये, पैसे त्यांच्याकडे किती असं विचार करा ना. थोडेफार लेकीला द्यावा ना मग. कोणाला? आपल्याला काय करायचं, आपल्याकडे नाही का वावरगीवर. नाही थोडेफार द्यावा बा, असं म्हणतो मी. काय लेकीला आई बापाकडून पैसे कोणी घेतात का? जावासाठी तर द्यावा ना. काय जावायला कामवता नाही येत का तुम्हाला? हा, एवढं आई बापाच्या भरोश्यावर बसून राहता का तुम्ही?